हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। आज घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी। यासाठी मी मिक्सर जारमध्ये घेतलेले आहेत जिरे, खूप सारा लसूण, त्यानंतर थोडेसे भाजलेले शेंगादाणे आणि खूप साऱ्या मिरच्या। तर आज आपण बनवणार आहोत हुलग्याच्या पिठाचे शेंगुळे। वेगवेगळ्या भागात ह्याला वेगवेगळं नाव आहे, कुठे कुठे याला शेवंती सुद्धा म्हटलं जातं, कुळिताचं पीठही म्हणतात हुलगा न म्हणता। तर मला खूप दिवसापासून खायचं होतं। हिवाळ्यात आता सरतच आला, उन्हाळा स्टार्ट झाला, बट स्टील आईचा चक्कर झाला तर तिने येताना ते पीठ घेऊन आणलं आठवणीने। तर मी थोडंसं हुलग्याचं पीठ चाळून घेतलं आणि त्यात थोडंसं मुठभर गव्हाचं पीठ पण चाळलेलं आहे। आता याच्यामध्ये आम्ही भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे चिरून, त्यानंतर हळद, त्यानंतर मीठ चवीनुसार, आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं थोडंसं पाणी घालून, तर ते वाटण मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लागल तसं पाणी टाकून चपातीचं वगैरे आपण डो बनवतो तर त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। तर आज मला सुट्टी आहे, आई बनवते आहे रेसिपी, त्याच्यामुळे मी फक्त शूट करते आहे। चला तर मग बघूया। आता व्यवस्थित मळून झालं पाणी वगैरे लावून की त्यानंतर त्याला आम्ही छोटासा गोळा करून घेतला आहे। त्यावर थोडंसं तेल घेऊन परातीमध्ये त्या गोळ्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकजीव होईल आणि सॉफ्टनेस येईल। अशा पद्धतीने थोडं तेल घेतलं आहे आता प्लेटमध्ये आणि त्याला आपण व्यवस्थित मळून घेऊयात। ही खूप खायला टेस्टी लागते रेसिपी, पारंपरिक पद्धतीची आहे आणि हिवाळ्यात शक्यतो खावी, तिने शरीराला उष्णता मिळते। चला तर आता मी कढई गरम करायला ठेवली होती, त्यानंतर मग तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकले खूप सारी मोहरी, जिरे, छान असं तडतडून दिलं जात आहे। त्यानंतर भरपूरसं हिंग घातलं आहे आम्ही, त्यानंतर हळद, कोथिंबीर, जी चिरलेली कोथिंबीर आहे ती, आणि त्यानंतर ॲड करतो आहोत पाणी। मस्त अशी फोडणी बसली आहे, तुम्हाला दिसतच असेल। आता ह्यामध्ये पाणी आपण जास्त ॲड करणार आहोत, कारण जेव्हा आपण याच्यामध्ये शेवंती किंवा ते शेंगुळे टाकणार आहोत तर ते खूप जास्त पाणी ओढतात। ह्यातही मी मीठ ॲड केलेलं आहे, आपण पिठातही मीठ ॲड केलं होतं, त्यामुळे याच्यात टाकताना थोडंसं प्रमाणातच मीठ टाकायचं आहे। आता ही फोडणी आपल्याला काय करायची आहे, छान अशी उकळून द्यायची आहे। ते उकळत आहे तोपर्यंत आपण असे पिठाच्या लाट्या लाटून घेतल्यात। कोणी कोणी जिलेबीसारख्या गोलही करतं, कोणी छोट्या साईजच्या करतं, ह्या खूप लांब थ्रेड आमच्याकडे केले जातात, तर आम्ही या पद्धतीने करतो। फक्त जास्त जाड नसावेत, व्यवस्थित शिजावेत, यासाठी बारीकच लाटलं गेलं पाहिजे किंवा वळलं गेलं पाहिजे। हे थोडंसं पीठ मी ठेवलेलं आहे मागून टाकण्यासाठी। आता जी फोडणीसाठी आपण ठेवलं होतं पाणी, त्याला एकदम दरदरून अशी उकळी आलेली आहे आणि खूप पाणी उकळलेलं आहे। आता पाणी उकळलेलं असताना एक एक करून सुट्ट्या अशा मी त्याच्यात त्या शेंगुळे सोडती आहे, वळलेले आपण। पण सोडताना एकत्र सोडायचे नाही, गोळा होऊ शकतो। एक एक करून मी त्यामध्ये ॲड करते आहे। टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही, नाहीतर त्याचे तुकडे पडतात। आणि हे असे एक एक करून टाकल्यानंतर गॅस एकदम बारीक केला आहे, मंद गॅसवर ठेवलेले आहेत। आता पूर्ण वेळ शिजूस्तवर ते मंद गॅसवर ठेवणार आहे। त्यानंतर जे थोडंसं पीठ आपण मागे ठेवलं होतं ते पाणी घालून व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय आणि हे नंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत। याने काय होईल, ते घट्ट व्हायला हेल्प होईल आणि चव येते। तो जो रस्सा आहे ना त्याचा, किंवा त्याचं जे लिक्विड आहे सूपसारखं, तर त्याला जास्त चव येते। त्यामुळे थोडंसं पीठ मागे ठेवायचं, पाण्यात मिक्स करून त्यामध्ये ते टाकायचं। छान असं शिजल्यानंतर बघा या पद्धतीचं तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल, घट्ट दिसतोय आता रस्सा बऱ्यापैकी। माझी तर खूप आवडती रेसिपी आहे बाबा, ज्याला आवडते त्याने या खायला। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।